8 दिवसाआधी मी अनारसाचं पीठ कसं करायचं हा व्हिडिओ टाकलेला आहे। अनारसाचं पीठ मुरायला वेळ द्यावा लागतो। 8 दिवस किंवा महिनाभर जरी वेळ दिला तरी छान होतात। नमस्कार मंडळी, मी कल्पना माय व्हिडिओ चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवतोय अनारसे। तर आज आपण अनारसे करणार आहोत। त्यासाठी मी हे जे 8 दिवसाआधी ठेवलेलं पीठ आहे ते घेतलं, ते काढलं आणि आता त्याचं मोकळं त्या पिठाला एकच गोळा मी करणार आहे। त्या पिठाला मोकळं करून अगदी हात ओला होईल एवढंच पाणी हाताला घेतलं, कारण पीठ मोकळं आहे आणि ते खलबत्त्यात ते छान कुटून घेत आहे। कारण जसं आपण कुठलाही पदार्थ करताना फेटून आपण कुठलाही पदार्थ करतो त्याप्रमाणे ह्याला सुद्धा थोडंसं कुटलं की अनारसे छान होतात, जाळी छान येते। आता आपण अनारसे करायला घेतो आहे। खसखस घेतली आहे। सुरुवातीला आपण छोटासाच अनारसा करूया। खसखशीवर अनारसा थापून घ्यायचा, बोटाला तूप लावायचं आणि 2 बोटांनी असा अनारसा थापून घ्यायचा। खसखसवर येईल असा अनारसा तुपात सोडायचा। एकदा तूप छान तापलं की कमी गॅसवरच आपल्याला अनारसे तळायचे आहे। बघा किती सुंदर जाळी आली आहे अनारसाला। आता ज्या नवीन मुली आहेत ज्यांना अनारसे करायची इच्छा आहे पण आपल्याला जमेल की नाही अशी शंका आहे, तर त्यांच्यासाठी मी थापता येणार नाही असं वाटत असेल तर प्लास्टिकच्या कागदावर लाटून सुद्धा आपण अनारसे करू शकतो। तर त्यासाठी खसखस मी कागदावर ठेवली आहे आणि उंडा ठेवून हलक्या हातांनी लाटून घ्यायचा आहे। पातळ पण होतो आणि छान होतो अनारसा आणि तळून घ्यायचा। तर अशा प्रकारे जर तुम्ही अनारसे केले तर अगदी सहज आणि सोपे वाटणारी ही पद्धत आहे आणि प्रमाण सुद्धा। बघा किती सुंदर होत आहेत अनारसे। अनारसे करून ठेवले की थंड झाल्यानंतर आपल्याला ते डब्यात भरून ठेवायचे आहे। गरम गरम डब्यात भरायचे नाहीत, पूर्ण अनारसे थंड होऊ द्यायचे आहेत। तुम्हाला जर ही पद्धत आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आपल्या मैत्रिणींना आणि सबस्क्राईब पण करा। या पद्धतीने जर तुम्ही अनारसे केले तर तुम्हाला अजिबात कठीण वाटणार नाही अनारसे करणं। बघा किती सुंदर झाला आहे, किती छान झाला आहे। तर अशी ही अनारसाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर पण करा।